धुले जिले में खरीफ सीजन की शुरुआत इस वर्ष चुनौतियों के साथ हुई है। मई महीने में हुई असमय बारिश ने जहां रबी सीजन की फसलों को भारी नुकसान पहुंचाया, वहीं अब खरीफ सीजन की बुआई भी धीमी गति से चल रही है। किसानों ने बुआई की तैयारियां पूरी कर ली है, परंतु अब उनकी निगाहें आसमान की ओर टिकी हुई है, क्योंकि मानसून की देरी और अब तक की कम बारिश ने उनकी चिंता बढ़ा दी है। धुले जिले में रबी फसलों को मई में असमय बारिश से भारी नुकसान झेलना पड़ा। कटाई के अंतिम चरण में फसलें भीग गई और खेतों में खराब हो गई। जून में अच्छे मानसून की उम्मीद ने किसानों को थोड़ी राहत दी थी, लेकिन अब तक जिले में औसतन केवल 81 मिलीमीटर बारिश हुई है, जिससे खरीफ की बुआई प्रभावित हो रही है। अब तक जिले में केवल 28% क्षेत्र की बुआई पूरी हुई है, जिसमें कपास और मक्का जैसी नकदी फसलों की बुआई अन्य की तुलना में आगे है। ग्रामीण क्षेत्रों में सूखे जैसी स्थिति बनने लगी है। किसान बारिश का इंतजार कर रहे हैं, जबकि मौसम विभाग ने आगामी सप्ताह में वर्षा की संभावना जताई है। मी राजेंद्र काशीनाथ माळी, राहणार कापन्ने, तालुका जिल्हा धुळे। ते आम्ही हंगामाला सुरुवात केली जून महिन्यामध्ये। मे महिन्यामध्ये ते पाऊसच चालू होता, त्याच्यामुळे आम्हाला काहीच कामे सुधारले नाहीत आणि जेमतेम सुधारायला लागले तर आम्ही शेती तयार करून मका वगैरे कपाशी ही लावणी केली, पण अपघात पाऊसच नाही आहे धुळे तालुक्यामध्ये। ते शेतकऱ्याने काय करायचं बुवा, जमीन कोरडी पडायला लागली, विहिरींमध्ये पाणी नाही आहे सध्या, त्याच्यामुळे परिस्थिती एकदम नाजूक झालेली आहे शेतकऱ्यांची। याच्याकडे काही ना काही दखल घेण्यात यावी। पर पाणी व्यवस्था आता आपण या ठिकाणी केलेली आणि पिकांना पाणी द्यायचं असेल आता पाणी द्यायचं म्हटलं म्हणजे ते विहिरींना पाणी पण पाहिजे, आता देतोय बाकी एक शेताला पाणी, आता या शेताला पाणीच नाही मिळणार आहे, ते काय करायचं आता। कपाशा कोरड्या पडलेल्या आहेत, जमिनीत तडे पडायला लागले आहेत। आता दुसरं गरज आहे अत्यंत, पण पाऊसच येत नाही आहे। काल इकडे पडला तिकडे पडला, पण धुळे तालुक्यात पाऊसच नाही आहे। इथं कापन्ने गावात इतक्या दिवसापासून मे महिन्यामध्ये ते भरपूर पाऊस झाला, पण जून महिन्यामध्ये पाऊसच नाही ते। त्याच्यामुळे शेतीचे सगळे कामे रखडले आहेत, त्याच्यामुळे शेतकरी परेशान झालेला आहे एकदम। त्याची जाणीव कोणालाच नाही आहे अजून, ते जाणीव देवाने सुद्धा केली नाही। त्याच्यामुळे सगळे कामे वगैरे सगळे आता पिकांचं काय होतं काही नाही। पाणी आला तर ठीक आहे, नाही ते पिकांचं सगळं नुकसान होईल आणि पैसे बी वाया जातील। शासनाकडे काय मागणी आहे? शासनाकडे काय आता बीजवाई शासन देईल तर बरं होऊन जाईल नुकसान झाल्यावर, नाहीतर मग काही उपयोग नाही शेतकऱ्यांचा। बस एवढंच म्हणणं आहे आमचं, दुसरं काहीच नाही। बोला। माझे नाव बनदास बाजीराव माळी। म्हणजे एक कपाशीची लागवड केली आहे, एक महिन्यापासून पाऊस नाही आहे, आमच्या विहिरीमध्ये पाणी नाही आहे। ते एक तसं मागच्या वर्षीपासून एकदम म्हणजे बिकट आलं, ते गुरांना चारा नाही आहे। सर्व देव पाण्याची आम्हाला अपेक्षा आहे, पाणी पाऊस पाहिजे असं अपेक्षा आहे। असं आमच्या शेतकरी निधी शेतीची भरपाई पाहिजे, बिवाराची भरपाई पाहिजे, एवढं मी विनंती करतो।